हॅलो फ्रेंड्स. सो लास्ट काही सेशन्समध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सर्क्युलर मोशनचा स्टडी केला आणि त्यात पर्टिक्युलरली आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आणि डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन शिकलो. सो कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्समधून एक्झॅक्टली आपण काय शिकलो याचं एक थोडक्यात रिव्हिजन करू. सी व्हाईल स्टडिंग कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन what we have learned is parameters to describe the circular motion, like angular displacement, angular velocity, angular acceleration, then linear parameters like tangential velocity of circular motion object which is performing circular motion, then the tangential acceleration and the interrelation between these linear and angular parameters. So ते आपण बघितलं. तर एकदा ते सर्व पॅरामीटर्स आणि त्यांचे इंटररिलेशन रिवाइज करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर डायनॅमिक्समध्ये आपण बघितलं देर आर टू फोर्सेस बेसिकली इन्व्हॉल्व इन सर्क्युलर मोशन. वन इज दॅट प्रोड्युसेस द सर्क्युलर मोशन, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स, जो अलॉंग दी रेडियस टुवर्ड्स दी सेंटर ॲक्ट होतो, रिअल फोर्स असतो. आणि दुसरा फोर्स ज्याला आपण सुडो फोर्स म्हणलं, जो सर्क्युलर मोशन सुरू झाल्यानंतर आपल्याला दिसायला लागतो, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स. सो या दोन्ही फोर्सेसमध्ये आपण डिफरन्स काय आहे तोही बघितलेला आहे. आणि दोन्ही फोर्सेसचं जर मॅग्निट्यूड बघितलं तर दोघांचाही फॉर्म्युला एकच आहे, दॅट इज mv²/r किंवा mr⍵². हे दोन फॉर्म्युले आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. मग आपण नंतरच्या एका सेशनमध्ये ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन बघितलं आणि आज आपल्याला नेक्स्ट ॲप्लिकेशन कंटिन्यू करायचं आहे. सो बिफोर गोईंग टू नेक्स्ट ॲप्लिकेशन आय वुड लाईक टू रिवाइज द प्रिव्हियस ॲप्लिकेशन. सो आपण ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये बेसिकली बघितलं का सर्क्युलर मोशन ऑफ व्हेकल विच इज मूव्हिंग अलॉंग फ्लॅट कर्व रोड. तर ती जी सर्क्युलर मोशन आहे ती का शक्य होती? जस्ट बिकॉज ऑफ दी फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर्स ऑफ दॅट व्हेकल अँड द रोड सरफेस. आणि ती सर्क्युलर मोशन स्टडी करत असताना व्हॉट वी ऑब्झर्व द वेलॉसिटी ऑफ व्हेकल मूव्हिंग अलॉंग दी कर्व रोड वॉज v इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्यू इंटू rg. सी बेसिकली ह्या फॉर्म्युल्यामधनं आणि आफ्टर डिस्कसिंग द डिफरंट थिंग बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला आपण नेक्स्ट ॲप्लिकेशनकडे जाणार आहोत. आणि नेक्स्ट ॲप्लिकेशनची गरज का पडली ते आपल्याला लक्षात येईल. सो लुक ॲट दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय रिप्रेझेंट करतोय? दिस रिप्रेझेंट्स द सेफ वेलॉसिटी विथ विच द व्हेकल शुड मूव्ह अलॉंग दी फ्लॅट कर्व रोड. म्हणजे सपाट वळणाचा जो रस्ता असतो त्यावरनं जर गाडी सेफली जायची असते, कुठेही स्किड न होता त्या कर्वच्या बाहेर न जाता जर ती गाडी व्यवस्थित तिथं पास व्हायची असेल तर तिला मिनिमम इतकी व्हेलॉसिटी हवी. बिकॉज यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी जर असेल तर मे बी ती व्हेकल तिथं अनसेफ होऊ शकते. मग आता ही व्हेलॉसिटी जर आपण बघितली तर किती फॅक्टर्सवर अवलंबून आहेत? तर फर्स्ट म्यू, दॅट इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, देन रेडियस ऑफ कर्व अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो आता रेडियस ऑफ कर्व अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या कॉम्बिनेशनमध्ये फिक्स झालेलं आहे, राईट? Radius is not going to change with the situation or with the climate. Acceleration due to gravity is also fixed. Now mu, that is coefficient of friction. हा पॅरामीटर चेंज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. टायरची कंडिशन, रोडची कंडिशन, त्यानंतर एन्व्हायरमेंटल कंडिशन, पाऊस वगैरे पडला किंवा रोडवर पाणी साचलं तर इन दॅट केस दिस म्यू मे चेंज अँड दॅट विल चेंज द वेलॉसिटी अँड द व्हेकल मूव्हिंग अलॉंग दॅट कर्व रोड मे बिकम इन डेंजर. सो दॅट इज द पॉसिबिलिटी. मग आता याला कसं टॅकल करायचं, हे कसं इन्शुअर करायचं दॅट एनी टाइम वी विल बी सेफ वाईल मूव्हिंग ऑन द कर्व, हा प्रश्न सर्वांपुढे पडला होता. मग आता त्याला एक पर्याय शोधण्यात आला आणि तो पर्याय होता बँकिंग ऑफ रोडचा. अँड दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली विल गोइंग टू सी इन दिस लेक्चर, राईट? सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड. रोडचं बँकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. See, we have seen two types of roads. आपण दोन प्रकारचे रोड्स बघतो, particularly curve roads. The one where the road surface is parallel to the ground. Means there is, suppose this is road surface, cross section of road surface. So this is flat curve road, right? हा जो कर्व आहे हा सपाट आहे, हा ग्राउंड लेवल नाही, right? There is no angle between the ground and the surface of the road. And the second, we can see the road surface is little bit raised फ्रॉम द आउटसाइड. ही इनर एज झाली, ही रोडची इनर एज आणि ही आउटर एज जी थोड्याशा हाईटवर
वर उचललेली आहे. इट इज रेज थ्रू सम हाईट h, लेट अस से थ्रू सम हाईट h विथ रिस्पेक्ट टू द इनर एज, आणि त्यामुळे इथे एक अँगल तयार झाला, राईट. सो नाव दिस इज द सेम रोड विच इज रेज at outer edge through some height h. This is what is called as banking of road. The simple definition simple है. The process of raising of outer edge of road with respect to inner edge through some height at the curve is called as banking of road, and the angle made by that road surface with the horizontal is called as angle of banking. So this is the theory, right? आता हे का करायचं? The reason is very simple. When we move along the flat curve road, the velocity of vehicle depends upon the coefficient of friction, or simply the friction between the road surface and the tires, and such a frictional coefficient or the velocity is unreliable, which does not ensure any safety of vehicle. Whereas when we move along the bank road, the factor changes. The velocity does not depend upon the friction, rather it depends upon the angle of banking made there, and therefore it becomes more safe to move on such a road. So याचं रिझन तुम्हाला तसं एक्सप्लेन करता येईल, राईट. सो बोर्डाच्या परीक्षेत जनरली प्रश्न विचारतात, व्हाय द बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी, और व्हाय द रोड दॅट कर्व आर बँक. तर त्याचं क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला या पद्धतीने लिहिता येईल. सो आपल्याला याचं फिजिक्स शिकायचं म्हणजे एक्झॅक्टली काय शिकायचं. सो वी शुड एबल टू कॅल्क्युलेट द अँगल ऑफ बँकिंग, वी शुड एबल टू कॅल्क्युलेट दिस हाईट, वी शुड एबल टू calculate the velocity of vehicle moving along the bank road. See, if we see the velocity of vehicle along the bank road in comparison with this formula is V is equal to under root Rg tan theta. Now here the velocity formula changes. Here you can see instead of mu there is now tan theta, which is different parameter than mu, and which does not depend upon the environmental condition or the tire condition or the road surface. It depends upon theta, which is fixed, right, for the given road. मग आता हा फॉर्म्युला कसा आला हे आपल्याला बघायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला याचं मॅथमॅटिक्स समजून घ्यावं लागेल. सो याचं मॅथमॅटिक्स समजून घेण्यासाठी थोडंसं एक प्रॅक्टिकल सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला अनुभव आला असेल, आणि ती प्रॅक्टिकल सिच्युएशन जर तुम्हाला लक्षात आली, जे आपल्याला रोजच्या अनुभवातून येतो, तर हे कन्सेप्ट समजायला फार सोपं आहे, ठीक आहे. सो आपण तुम्ही बऱ्याच वेळेस सायकलवर किंवा मोटरसायकलवर प्रवास करता, सायकल किंवा मोटरसायकल रायडिंग करत असतात, अँड व्हाईल मुव्हिंग अलॉंग द कर्व तुम्हाला एक जाणवलं असेल, तुम्ही न कळत व्हर्टिकल बरोबर अँगल करून थोडंसं झुकता, लीन होता, राईट. सो आपण डायग्राम काढायचा प्रयत्न करू. सपोज दिस पर्सन इज सिटिंग ऑन ए सायकल लाईक दिस, राईट, सिटिंग ऑन ए सायकल लाईक दिस. नाउ he is moving on the straight road. When it takes turn, आता हा पर्सन ज्या टर्न वर येतो, so what happens, it little bit lean with the vertical, so तो झुकतो towards the center of that road. If the road is flat, remember, if the road is flat, what happens, आपण थोडंसं असं झुकल्या जातो आतल्या साईड. आता असं का होतं हे न कळत होतं, ते होत असताना आपण तो रोड सेफली क्रॉस करतो. आणि जर तुम्ही ठरवलं नाही मला झोकायचं नाही, मला स्ट्रेट राहायचं, तर देर इज अ चान्स दॅट यू विल थ्रो आउट ऑफ दॅट कर्व, किंवा तुम्ही पडण्याचे चान्सेस असतात, घसरण्याचे चान्सेस असतात. मग हे आपोआप होतं तर तुम्ही त्या ठिकाणी त्या रोडला ज्यावेळेस सर्क्युलर मोशन करत असतात, तुमच्यावर ऍक्ट होणारा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तुम्ही त्याला बॅलन्स करतात, राईट, आणि तिथून तुम्ही सेफली मूव्ह होता. म्हणजे दिस अँगल थिटा हॅज टू बी डन टू एन्श्योर द सेफ्टी. मग आता हाच अँगल जर आपण रोडमध्ये इनकॉर्पोरेट केला, रोडमध्ये ड्युरिंग कन्स्ट्रक्शन इटसेल्फ त्याला जर आपण इन्क्लूड केलं, तर नो नीड टू लीन, आपण तिथं सेफली जाणार, राईट. सो दॅट इज व्हॉट द थिंकिंग बिहाइंड द बँकिंग ऑफ रोड. मग आपण बँकिंग ऑफ रोडसाठी दोन सिच्युएशन घेऊ. सो अर्लियर सिच्युएशन the road surface, the flat road is like this, right, and your vehicle, suppose this is your vehicle, it is something like this, okay, while moving on the flat curve road, the curve road is something like this, असा curve road असेल. आता ह्या केस मध्ये जर आपण व्हेकलचं इक्विलिब्रियम कन्सिडर केलं, त्याचा फोर्स डायग्राम जर ड्रॉ केली, व्हॉट वी कॅन सी इज
Suppose this is center of mass of vehicle. So weight of vehicle is mg acting like this. आता vehicle कुठं vehicle ने touch कुठं केला तर where is it? Its tires are resting on the surface of road. So it will experience reaction in the opposite direction, that is perpendicular to the road surface, like this. So exactly perpendicular to the road surface. N is equal to mg. Okay. And here the centripetal force required for the circular motion, हे कौन देता? Last theory what we have seen. So it is given by the frictional force between the tire and road, which is parallel to the road surface and towards the center of the curve, right? So this is frictional force. So आपण याचा स्टडी केला. Here n is equal to mg and frictional force is equal to mu into n, that is mu into m into g. आणि मग आपण याला कंपेअर केलं with the centripetal force mv square upon r, and finally we have derived the equation v is equal to mu into rg. So this is what we have studied in the vehicle moving along the flat road. आता रोड बँक केल्यानंतर काय होतं एक्झॅक्टली ते पहा. सो आपण डायग्राम इथे तयार करू. सी बँकिंग ऑफ रोड इज नथिंग बट रेजिंग द रोड सरफेस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड फ्रॉम द आउटर साइड सो दॅट इट विल मेक सम अँगल विथ द ग्राउंड ॲट द इनर एज, राईट. सो इथं आपण डायग्राम मध्ये हा रोड सरफेस थ्रू सम अँगल आपण असा रेज केला, राईट. लेट अस से द हाइट इज रेजिंग हाइट इज h. This is inner edge and the angle made here is theta. ठीक है. तर आता हा रोड सरफेस आपण थोडासा असा इनक्लाइन केला, राइट. इनक्लाइन केला. मग व्हेकल सुद्धा इनक्लाइन होणार अकॉर्डिंगली. सो आपली व्हेकल it will be inclined like this. So it is now inclined, right. ही व्हेकल आता रोडच्या साइडला झुकलेली. आता डायग्राम मध्ये काय चेंजेस होतील ते काळजीपूर्वक पहा. And this is where the entire concept is given, right. So this is center of mass of vehicle. Now if m is the mass of vehicle, then its weight will always act in a vertically downward direction mg. Now here the normal reaction will not be like this, because normal reaction is always perpendicular to the contact surfaces. Now the contact surface is this one. माझा हात ठेवलाय मी तसा contact surface आहे. So the my normal reaction will be like this in this case. So this is my m. Now let us suppose there is still friction exists between the road surface and tire. So that force will act in a parallel direction to the road surface. So आपण त्याला ह्या पॉइंट वरनं याला एक्झॅक्टली पॅरलल कन्सिडर करू. So this is frictional force. Now in equilibrium of vehicle, these are the three forces. One is normal reaction given by the road surface. Second is weight of vehicle mg and the frictional force Fr acts on a body. ठीक है, acts on a vehicle which is moving along the bank road. Now let us understand mathematics of this. See diagram मध्ये काय फरक पडला ते लक्षात आलं. See ज्यावेळेस रोड सरफेस फ्लॅट आहे, हॉरिझॉन्टल आहे, there are three forces like this: normal reaction, weight and frictional force. The frictional force alone is doing the work of centripetal force. It is providing the required centripetal force. Weight is balanced by the normal reaction. So outcome of the entire mathematical balancing is V is equal to mu under root mu into Rg. So your situation changes because the road is inclined. Normal reaction is not balancing the mg, and frictional force is also parallel to the road surface, not the ground. So here we'll have to resolve these forces and then we have to do some mathematical analysis. So equations बदलणार. So resolution of forces आपल्याला तिथे करावं लागणार. म्हणून आपण जस्ट फोर्स डायग्राम काढून घेतली. So force diagram महत्वाची आहे. ही फोर्स डायग्राम समजल्यानंतर we'll use certain concepts of vector, that is resolution of vector along the vertical and horizontal direction, and then we'll put some mathematical equations and solve the and derive the required expression for velocity. So our target is to achieve velocity of this vehicle and then in turn angle of banking and angular velocity and all. Okay. So now let us understand this diagram in detail. So इथे बोर्ड जुन्या सिलेबसला बोर्ड क्वेश्चन विचारायचं का, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ व्हेकल मूव्हिंग अलॉंग द बँक रोड और ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. सो ते डेरिवेशन कसं तयार होतं तेही आपल्याला बघायचंय आणि प्लस तो फॉर्म्युला जो महत्वाचा आहे टू सॉल्व द एमसीक्यूज अँड ऑल,
तर तो आता कसा तयार होईल काळजीपूर्वक पहा. So let me draw the figure once again. Suppose this is ground level. This is where the road is bank. Now this is your vehicle which is moving along the curved bank road. Okay? This is center of mass of vehicle. So the weight mg will act like this. Let me draw x-axis and y-axis here. So let this point be O point. Now parallel to the road surface, the frictional force will act like this. Let it be Fr, and the normal reaction perpendicular to the road surface will act like this N. So here this angle is theta. So by geometry this angle will also become theta and this angle will also become theta. ठीक आहे, हा अँगल थीटा आहे म्हणून मी जॉमेट्रिकली यालाही थीटा घेतला आणि यालाही थीटा घेतला. ठीक आहे, आता काळजीपूर्वक लक्ष द्या. सी दिस नॉर्मल रिएक्शन फोर्स इज इनक्लाइंड विथ द वर्टिकल. यू कैन सी राइट. So it will have two components. One is along that vertical line. So this is the vertical component of normal reaction, that is n cos theta, because it is making angle theta with the vertical line. And another component, that is perpendicular component, that is n sin theta. Right. So this is how we have resolved normal reaction into two components, n cos theta and n sin theta. N cos theta is along vertical line, where n sin theta is parallel to the ground. Right. Similarly, this frictional force can be resolved into two components. One is along the line where it is making angle theta, that is horizontal component, that will be Fr cos theta, and the perpendicular component to this component, which is along the weight force, vertical force, that is weight, that is now Fr sin theta. So let us separate these forces and we can see the force diagram like this. So this is point O through which weight and your frictional force, vertical component of frictional force Fr sin theta is acting. Then horizontal component of normal reaction, that is n sin theta, and frictional force, that is F cos theta, are acting like this. And here the vertical component of where n cos theta is acting like this. So this is how now the forces and their components are acting on the vehicles. Now for a moment consider that vehicle is steady there, that is equilibrium state. Then what happens in equilibrium? The resultant force acting on the vehicle is zero. That is, whatever forces are acting on the body are balanced. मग असं जर सिच्युएशन कन्सिडर केली तर त्या सिच्युएशन मध्ये we can write two equations. First, here you can see this vertical force n cos theta is balanced by the weight and the frictional force in the downward direction. So we can write, let us write mg plus Fr sin theta is equals to n cos theta. So let us write the equation like this. Therefore mg is equal to n cos theta minus Fr sin theta. So this is what we will get if we balance the vertical forces. Now what about these two forces? Because there is nothing in this side. So are they balanced or not? So that is the question. आता लक्ष द्या, व्हेकल काय करते बँक रोडच्या अलॉंग? इट इज मूव्हिंग, राईट? इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, अँड वी नो सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल विदाउट सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच हे दोघं कशाचं काम करतायत? सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सच्या थिअरीनुसार द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स इज mv स्क्वेअर अपॉन r, राईट? लेट v be the velocity of vehicle and r is the radius of that curve. हा फोर्स म्हणजेच ह्या दोघांनी दिलेला फोर्स आहे. सो लेट अस कंपेअर दीज टू, देन विल गेट सेकंड इक्वेशन. सो okay, so let us write the equation here. So second equation will be mv square upon r is equal to n sin theta plus fr cos theta. So this is our second equation. This is our equation number 1. This is our equation number 2. So what we can see,
the vertical forces are balanced, therefore mg is equal to n cos theta minus fr sin theta. And here the horizontal forces acting on the body are providing the necessary centripetal force. So we have mv square upon r is equal to n sin theta plus fr cos theta. So these are the two equations, two important equations which are coming out of this analysis. Now by using these equations we can determine the velocity of vehicle moving along the bank road. So let us derive the expression for this velocity. So let us divide equation 2 by equation 1. And what we will get? mv square upon r divided by mg, that is v square upon rg is equals to, okay, n sin theta plus fr cos theta divided by n cos theta minus fr sin theta. Okay. Now we know frictional force is mu into n according to the theory of friction, and let us divide this equation by cos theta at denominator as well as numerator. So we will have n, here sin theta by cos theta will become tan theta plus this is mu into n divided by, here it will become n minus mu into n tan theta, right? If we cancel n from both the sides, then we will get this is mu plus tan theta divided by 1 minus mu tan theta. So this is our v square upon rg, right? So this is the equation which we get after dividing equation 2 by equation 1. So from this we can write v is equal to square root rg, if we move this rg towards this side, into mu plus tan theta divided by 1 minus mu tan theta. Now this is the velocity. This is the velocity of vehicle with which that vehicle can move safely along the bank road. So here we can see friction is there as well as angle of banking is there. But ह्या फॉर्म्युलाचा अर्थ काय झाला की मॅक्झिमम व्हेलॉसिटी, जी व्हेलॉसिटी घेऊन ते व्हेकल इझिली त्या बँक रोडने जाईल. आता आपण सपोज असं म्हणलं की आपल्याला फ्रिक्शन कन्सिडर करायचं नाही, म्यू इज इक्वल टू आपण 0 केलं. सो ह्या फॉर्म्युल्यात 0 टाकल्यानंतर यू कॅन सी हिअर 0 हिअर 0, द फॉर्म्युला विल बिकम v इज इक्वल टू अंडर रूट rg tan theta, right? This is what is the formula for velocity of vehicle along the bank road considering banking only, no friction at all, right? So this is optimum velocity. This is optimum velocity. Optimum velocity. This one is maximum velocity, right? So this is how we can derive the expression for optimum velocity of vehicle moving along the bank road. Now if we put theta is equal to 0 here, आपण ह्या एक्सप्रेशन मध्ये थीटा जर 0 टाकला, so this will become 0, this will become 0, and ultimately formula will be mu into rg. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराइव केला, कारण जर थीटा 0 झाला तर रोड काय होईल, फ्लॅट होईल, and we'll get the same expression, the velocity of vehicle along the flat road. So ultimately we have vehicle moving along flat road, its velocity is mu rg, and when the vehicle move along the bank road without friction, its velocity is rg tan theta. So these are the two important expressions for velocity. Now using these expressions we can determine other parameters like angle of banking. Here angle of banking will become then theta is equal to tan inverse v square upon rg. ठीक आहे, या एक्सप्रेशन मधनच आपण हे काढू, दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेऊन थीटा इज इक्वल टू tan इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg हे एक्सप्रेशन आपल्याला तयार करता येईल. And similarly we can determine the angular velocity using the relation v is equal to r omega. So here one important point is, you can see anywhere there is no quantity m, that is mass of vehicle is not there, that means the velocity of vehicle along the bank road or along the flat road is independent of mass, and angle of banking is independent of mass of vehicle. That means तिथनं सायकल जाऊ, मोटरसायकल जाऊ, कार जाऊ किंवा मोठी ट्रक जाऊ, it doesn't matter. So that velocity is fixed or same for all types of vehicle. So this is what is the application of circular motion on the bank road.
So here important questions are define angle of banking, what is banking of road, why banking of road is necessary or why is it done, then obtain expression for maximum velocity along bank road, obtain expression for optimum velocity along the bank road, then obtain expression for angle of banking, why the angle of banking or the velocity of vehicle along the bank road is independent of mass. So या प्रकारचे प्रश्न बोर्डाला विचारले जाऊ शकतात. Now CET need JEE point of view ने you should first understand this figure, you should able to balance the forces to write such equations. असे इक्वेशन्स लिहिता आले की मिसिंग पॅरामीटर्स आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. सो अँगल ऑफ बँकिंग आणि बँकिंग ऑफ रोडवर एक सेपरेट सेशनमध्ये आपण MCQ स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो राईट नाव ह्या टॉपिक पुरता आपण इथेच थांबू. थँक्यू.